भोंदू अशोक खरातची काल 10 तास कसून चौकशी. खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं पुन्हा कोर्टात हजर करणार. खरात विरोधात काल आणखी 3 नवीन गुन्हे दाखल. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार. मुख्यमंत्री विधानसभेत काय माहिती देणार याकडे लक्ष. गॅस टंचाईचा फटका खासगी शाळांनाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारी दिलं जाणारं जेवण बंद. मुलांना घरून डबे आणण्याच्या सूचना. नीलम गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवा. ठाकरे सेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आज विधान परिषदेत प्रस्ताव मांडणार. सातारा एसपी प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप. विधान परिषदेच्या 9 आमदारांना आज निरोप. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींसह 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार. ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष. लोकसभेच्या खासदारांची संख्या 816 पर्यंत वाढवणार. 2029 पूर्वी मतदारसंघ फेररचनेसाठी अमित शहांची 22 पक्षांसोबत चर्चा. महाराष्ट्रातली संख्या 48 वरून 72 वर जाणार. महिलांसाठी देशभरात 273 जागांचं आरक्षण. ठाण्यातल्या नालासोपारामध्ये कुत्रा चावल्यानं रेबीज झालेल्या 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू. 5 महिन्यांपूर्वी कुत्रा चावल्यानंतर कुटुंबियांकडून दुर्लक्ष. आरोग्य विभाग आता मुलीच्या संपर्कातील लोकांची तपासणी करणार. कॅनडाची गायिका आणि अभिनेत्री नोरा फतेहीची भारतातून हकालपट्टी होण्याची शक्यता. 10 वकिलांची टीम मंत्रालयात. वर्क परमिटचा गैरफायदा घेतल्याचा आरोप. नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना 2011च्या जनगणनेनुसार होणार आहे आणि या संदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहांनी विविध पक्षांच्या खासदारांशी चर्चा केली. नवी जनगणना 1 मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र संघाची पुनर्रचना करण्यामध्ये 2 ते 3 वर्ष लागू शकतात. त्यामुळे 2011च्या जनगणनेनुसार लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होईल. तसंच केंद्र सरकार या अधिवेशनात महिला आरक्षण कायद्यामध्ये दुरुस्ती विधेयक आणणार असून यामुळे महिला खासदारांची संख्या 1/3 पर्यंत वाढण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे लोकसभेतील सदस्यांची संख्या 816 पर्यंत वाढू शकते. तर महिला खासदारांसाठी राखीव असलेल्या जागांची एकूण संख्या 273 होईल. 2029 मध्ये याच विधेयकानुसार लोकसभा निवडणूक होणार आहे. दरम्यान या मतदार फेररचनेनंतर, मतदारसंघ फेररचनेनंतर काय काय बदल होतील ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. सध्याची खासदारांची संख्या आहे 543. फेररचनेनंतरची संख्या होईल 816. महाराष्ट्रातील खासदारांची संख्या आहे 48. फेररचनेनंतर ती संख्या 72 वर जाईल. सध्या महिलांसाठी आरक्षित जागा 0 आहेत. फेररचनेनंतरची संख्या होईल 273. सध्या अनुसूचित जातींसाठी 84 जागा राखीव आहेत. फेररचनेनंतर ती संख्या 126 जागांवर जाईल. अनुसूचित जमातींसाठी 47 जागा राखीव आहेत. फेररचनेनंतर ती संख्या 70 वर जाईल. दरम्यान प्रमुख राज्यांमध्ये खासदार वाढू शकतात का आणि ते किती वाढू शकतात, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया. महाराष्ट्रात सध्याची संख्या आहे 48. फेररचनेनंतरची संख्या होईल 72. उत्तर प्रदेशमध्ये सध्याची खासदारांची संख्या आहे 80. फेररचनेनंतर ती संख्या पोहोचेल 120 वर. पश्चिम बंगालमध्ये सध्याची खासदार संख्या 42. फेररचनेनंतर ती 63 वर जाईल. बिहारमध्ये सध्याची खासदार संख्या 40. फेररचनेनंतर ती 60 वर जाईल.
तमिळनाडूमध्ये सध्याची खासदार संख्या आहे 39, फेररचनेनंतर ती 59 वर जाईल. गुजरातमध्ये 26 खासदारांची संख्या आहे, फेररचनेनंतर ती 39 वर जाईल. मध्य प्रदेशमध्ये खासदार संख्या आहे 29, फेररचनेनंतर 44 खासदार निवडून जातील. कर्नाटकमध्ये खासदार संख्या आहे 28, फेररचनेनंतर 42 खासदार निवडून जातील. आणि सातारा जिल्हा परिषदेमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याची माहिती आहे. निवडणुकीत शिवसेनेकडून करण्यात आलेल्या राजकीय खेळी आणि शंभूराज देसाईंनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांना नाराज झाल्याचं कळतंय. मोठा भाऊ म्हणून भाजपनं सामंजस्याची भूमिका घेतली, मात्र साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही असं एकनाथ शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे. तसंच सांगली जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणावरूनही मुख्यमंत्र्यांनी असहमती व्यक्त केली आहे. त्यामुळे आता भाजप शिवसेनेतील वाद निवळणार की वेगळं वळण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान काल झालेल्या विधान परिषदेतील राड्यानंतर आता विरोधक उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची चर्चा आहे. ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून हा अविश्वास प्रस्ताव आणला जाणार असल्याचं कळतंय. अविश्वास प्रस्तावावर आमदारांच्या सही घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळतेय. गोऱ्हेंनी सातारा प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले, त्याला विरोधकांनीही विरोध केलाय. सातारा एसपी प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. दरम्यान या अविश्वास प्रस्तावाला भाजपही पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अधिवेशनाला 2 दिवस शिल्लक असल्यानं अविश्वास प्रस्ताव पटलावर येण्याची शक्यता कमी आहे आणि त्यातही गोऱ्हे यांचा विधान परिषदेतला कार्यकाळही संपणार आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर आणि वेगवान अपडेट्स. इकडे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादानंतर भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी खालच्या पातळीवर मात्र आमदारांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या 2 सदस्यांनी पक्षादेश अर्थात व्हीप डावलून विरोधात मतदान केलं त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या कारवाईमुळे साताऱ्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून जिल्हा परिषदेच्या आगामी नियुक्त्यांमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान काल सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. शिवसेनेनं निलंबनाच्या मागणीवर आक्रमक पवित्रा घेतला असून पिछेहाट करण्यास स्पष्ट नकार दिलाय. काहीही झालं तरी निलंबनाचा मुद्दा सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. दरम्यान नीलम गोऱ्हेंनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे दिलेले आदेश सभापती राम शिंदेंनी राखून ठेवल्यानं सभागृहात जोरदार गदारोळही पाहायला मिळाला. चौकशी करणं अपेक्षित होतं, परंतु सरकारने चौकशी केली नाही. तथापि मी असा निर्णय जाहीर करते असं देखील यामध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती पाहता त्यामध्ये या चर्चेच्या अनुषंगाने आणि झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने जो रुलिंग देणं अपेक्षित आहे तर ते मी रुलिंग लवकरच देतो. ते रुलिंग मी राखून ठेवलंय आणि त्यामुळं ते रुलिंग राखून ठेवलेलं आहे. मी लवकरात लवकर त्याचं रुलिंग देईन. आज विधानसभेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा होणार आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावरून आज सभागृहामध्ये जोरदार खडाजंगी होण्याची चिन्ह दिसतात. अजित पवारांच्या विमान अपघातावरून उठलेलं वादळ, नाशिकमधील अशोक खरात प्रकरण, साताऱ्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था या मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. विधान परिषदेच्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ पार पडणार आहे. या 9 आमदारांचा कार्यकाळ आगामी मे महिन्यात पूर्ण होतोय. मात्र पुढील अधिवेशन होण्यापूर्वीच त्यांची मुदत संपत असल्यानं आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच या सदस्यांना सभागृहात अधिकृत निरोप दिला जाईल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबत विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपतोय.
दरम्यान भाजपचे सर्वाधिक 4 आमदार निरोप घेणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोणकोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपतोय आपण पाहूया. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे राजेश राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, भाजपचे संदीप जोशी, भाजपचे दादाराव केचे, भाजपचे संजय केनेकर आणि रणजित सिंग मोहिते. सध्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची केमिस्ट्री जुळत असल्याचं पाहायला मिळतंय. 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आघाडी होईल अशी चर्चा सुरू होती. मात्र दोन्ही वेळेला काँग्रेस आणि वंचितचा जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कटुता निर्माण झाली होती. मात्र काही महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाली. आता एप्स्टीन फाईल्सच्या मुद्द्यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या तुलनेत हर्षवर्धन सपकाळांसोबत प्रकाश आंबेडकरांची केमिस्ट्री जुळत असल्याची चर्चा आहे. तर ही भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीसोबतच्या नव्या राजकीय समीकरणावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत. हर्षवर्धनजी, आजचं आंदोलन झालं, मी प्युअरली पॉलिटिकल प्रश्न विचारते. काँग्रेस आणि वंचित एकत्रित यावे यासाठी गेल्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये प्रयत्न झाले. आज जे झालं आहे, पुढे हा चित्र वाढत जाईल का? सर सलामत तो पगडी हजार. नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाचा कारभार हाकत आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांचाच कित्ता हा देवेंद्र फडणवीस गिरवत आहेत. त्यामुळे राजकारणाला अजून वेळ आहे. तुर्तास देश आणि महाराष्ट्र वाचवण्याची आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगानं आजचा हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला होता. हे मी अत्यंत पॉलिटिकल याचं, कारण राजकारण काय तर राज्य टिकलं पाहिजे, राष्ट्र टिकलं पाहिजे, ती आजच्या याची भूमिका ही एकंदरीत होती. निवडणुका लांब आहे आणि या अनुषंगानं याचं विश्लेषण करणं मला असं वाटतं की चुकीचं आहे. पण काँग्रेस आणि वंचितचं सहकार्य वाढत जाईल. आता पुढे जिल्ह्यात जेव्हा मोर्चे काढायचे तिथे या सहकार्य कायम राहील. या मोर्चाला सर्व पक्षांनी जे संविधानवादी त्यांनी एकत्र यावं, ही या मोर्चामागचा जो भूमिका आणि आशय होता तोच आशय जिल्हा स्तरावर राहील. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची जी केमिस्ट्री तुमच्या पूर्वीच्या काँग्रेसच्या नेत्यांची होती आणि तुमची आहे, याच्यात फरक दिसतोय आम्हाला. मला त्याची कल्पना नाही. मात्र संवाद आणि सौहार्दता हा भारतीयचा आणि काँग्रेसचा हा मूळ गाभा आहे. मी त्याचाच निर्वाह करण्याचा प्रयत्न करतोय. युद्ध थांबवण्यासंदर्भात आणि चर्चा सुरू करण्यासंदर्भात इराणला शेजारी देशांकडून अमेरिकेचा निरोप मिळालाय, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. विशेष म्हणजे या चर्चेमध्ये पाकिस्तान पुढाकार घेत असल्याची माहिती आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये याच आठवड्यात इराण आणि अमेरिका यांच्या अधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्य मध्यस्थाची भूमिका पाकिस्तान बजावतोय असं समजतंय. रविवारी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याशी अध्यक्ष ट्रम्प यांनी चर्चा केली होती. पाकिस्तान आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोनवरून एकमेकांशी चर्चा केली. शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यासाठी चर्चेतून तोडगा निघावा असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणशी केलेल्या चर्चेत म्हटलेलं आहे. चर्चेच्या दाव्यानंतरही ट्रम्प यांची धमकीची भाषा सुरूच आहे. चर्चा निष्फळ झाली तर बॉम्ब फेक करू असं त्यांनी म्हटलंय. इराणमध्ये सत्तांतर होईल, व्हेनेझुएलाप्रमाणे इराणमध्येही एक नेता शोधला जाईल असं त्यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी 15 कलमी कराराचा उल्लेख टाळलाय. इराणला अणुशस्त्र न बाळगण्यास सहमती दर्शवल्याचं ट्रम्प म्हणाले. मात्र ट्रम्प नेमक्या कोणत्या इराणी नेत्याशी बोलतायत ते नाव मात्र त्यांनी उघड केलेलं नाही. आम्ही अशा व्यक्तीशी बोलत आहोत ज्याला मी सर्वात आदरणीय मानतो आणि खरा नेता मानतो. ते सर्वोच्च नेते नाहीत, त्यांच्याबद्दल कोणीही काहीही ऐकलेलं नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय. मोज्तबा यांच्याबद्दल ते म्हणालेत की ते जिवंत आहेत की नाही हे देखील आम्हाला माहीत नाही. Now having really good discussions. They started last night, a little bit the night before that, and I think they're very good. They want to
They want peace. They've agreed they will not have a nuclear weapon, et cetera, et cetera. But we'll see. You have to get it done. But I would say there's a very good chance. And it began when I said that I won't be. We were planning tomorrow on shooting down some of their power plants, and we're going to hold that up. Hopefully, we won't have to do it. आणि यानंतर बातम्यांचा सविस्तर आणि वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया. दरम्यान ट्रम्प यांना अटी घालण्याचा कोणताही अधिकार नाही असं इराणनं स्पष्ट केलंय. इतर देशांच्या माध्यमातून अमेरिकेशी चर्चा सुरू आहे, मात्र अमेरिकेनं आमच्या 2 अटी मानण्यास नकार दिलाय असं इराणनं म्हटलंय. अमेरिकेनं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी इराणची पहिली मागणी आहे. तसंच अमेरिकेनंच प्रथम आक्रमण केल्याचं कबूल करावं ही दुसरी मागणी इराणनं केली आहे. अमेरिकेनं या दोन्ही अटी मानण्यास नकार दिल्याचं इराणनं म्हटलंय. इराणला पूर्ण नुकसान भरपाई मिळेपर्यंत युद्ध सुरूच राहील असं इराणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी मोहसिन रेजाई यांनी म्हटलंय. इराणमधील सगळे आर्थिक निर्बंध हटवले जात नाहीत, तसंच इराणच्या अंतर्गत बाबीत अमेरिका दखल देणं थांबवत नाही तोवर युद्ध सुरू राहील असंही इराणनं म्हटलंय. आखातातील युद्धासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. इराणसोबत 2 दिवसांपासून चर्चा सुरू आहे असा दावा ट्रम्प यांनी केलाय. शिवाय पुढील 5 दिवस इराणच्या ऊर्जा केंद्रावरील हल्ले थांबवण्याचे ट्रम्प यांनी आदेश दिले होते. मात्र ट्रम्प यांच्या दाव्यांचा इराणनं इन्कार केलाय. आम्ही अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा केलेली नाही अशी माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी दिलेली आहे. दरम्यान इराणच्या कोणत्याही ऊर्जा केंद्रावरील हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल असंही बगाई यांनी स्पष्ट केलंय. तर इस्रायलनं या ट्रम्प यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलंय. Price of oil will drop like a rock as soon as a deal is done. I guess it already is today. No, we have a very serious chance of making a deal. That doesn't guarantee anything. I'm not guaranteeing anything. I'm not going to come out here in a week or 2 weeks and have you all say, oh, you said. I didn't say anything. All I'm saying is we are in the throes of a real possibility of making a deal. And I think if I were a betting man, I'd bet for it. But again, I'm not guaranteeing anything. They want to make a deal very badly. Thank you. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यामध्ये चर्चा झाली. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू केली पाहिजे याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्राला मोठा फटका बसलाय. दोन्ही नेत्यांमध्ये होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करण्यासंदर्भात एकमत असून लवकरच पुन्हा चर्चा होणार असल्याचं कळत आहे अशी माहिती डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांनी दिलेली आहे. तर एकीकडे इराणशी अमेरिका चर्चेची भाषा करत असली तरी इस्रायल ऐकायला तयार नाहीये. इराणवरचे हल्ले सुरूच राहतील असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलंय. इस्रायलचा आणि इराणचा युद्ध आराखडा वेगळा आहे असं नेतन्याहू यांनी म्हटलंय. तसंच हिजबुल्ला विरोधातली कारवाईही सुरू राहील असं त्यांनी म्हटलंय. इराणचा अणु कार्यक्रम संपुष्टात आणणं हे इस्रायलचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. इराणच्या इस्फहान आणि खोर्रम या 2 शहरांवरती इस्रायलनं जोरदार मारा केलाय. या हल्ल्यामध्ये गॅस स्टेशन्सची मोठी हानी झाली आहे. इस्रायलनं इराणच्या ऊर्जा केंद्रावर मारा केल्याचा आरोप इराणनं केलाय. इराणच्या ऊर्जा केंद्रांवर गॅस आणि तेल साठ्यांवरती मारा करणार नाही असं अमेरिकेने म्हटलं असतानाच इस्रायलनं मात्र या 2 ठिकाणी हल्ले करत आपण कोणतीही सामंजस्याची भूमिका घेण्यास तयार नसल्याचं दाखवून दिलंय. इस्रायलकडून इराणमध्ये टार्गेट किलिंग सुरूच आहे. इराणच्या विद्यापीठातील एव्हिएशन तज्ज्ञ डॉक्टर सईद शमघाद्री यांची इस्रायलनं हत्या केली आहे. युवा शास्त्रज्ञाच्या हत्येमुळे इराणमध्ये हळहळ व्यक्त होतीये. डॉक्टर सईद हे इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. त्यांच्या 2 मुलांसह इस्रायलनं हत्या केली आहे. त्यांच्या 2 मुलांची नावं मोहम्मद आणि रेहान अशी आहेत. इस्रायलनं त्यांच्या घरावर हल्ला करत त्यांना मारलंय असं इराणनं म्हटलंय. इस्रायलनं याआधीही इराणी अभियंते शास्त्रज्ञ यांच्या हत्येचं सत्र सुरू ठेवलं होतं. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी आखाती देशातील युद्धासंदर्भात आपत्कालीन बैठक बोलावली आहे. युद्धामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. इराणमध्ये सरकार समर्थकांनी मुख्य चौकामध्ये गर्दी केली होती. लष्कर आणि इस्लामी गणराज्याला समर्थन देण्यात आलेलं आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिका इस्रायलचे हवाई हल्ले सुरू आहेत. राजधानी तेहरानच्या अनेक भागांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले.
इस्रायली सैन्यानं बेरूतमध्ये हिजबुल्लाच्या ठिकाणांवरती हल्ला केलाय. काल रात्री बेरूतच्या दक्षिण भागामध्ये हवाई हल्ले झाले तर नागरिकांना परिसर रिकामा करण्याचा इशारा आधीच देण्यात आला होता. अमेरिकन आणि इस्रायली तळावर इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केलाय. कुवैतमधील अली अल सालेम, सौदी अरेबियामधील अल खर्ज आणि संयुक्त अरब अमिरातीतील अल धापरामध्ये इराणकडून ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. भोंदू अशोक खरातची काल 10 तास कसून चौकशी. खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं पुन्हा कोर्टात हजर करणार. खरात विरोधात काल आणखी 3 नवे गुन्हे दाखल. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार. मुख्यमंत्री विधानसभेत काय माहिती देणार याकडे लक्ष. गॅस टंचाईचा फटका खासगी शाळांनाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारी दिलं जाणारं जेवण बंद. मुलांना घरून डबे आणण्याच्या सूचना. नीलम गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवा. ठाकरे सेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आज विधान परिषदेत प्रस्ताव मांडणार. सातारा एसपी प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकाऱ्यांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप. विधान परिषदेच्या 9 आमदारांना आज निरोप. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींसह 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार. ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष. लोकसभेच्या खासदारांची संख्या 816 पर्यंत वाढणार. 2029 पूर्वी मतदारसंघ फेररचनेसाठी अमित शहांची 22 पक्षांसोबत चर्चा. महाराष्ट्रातली संख्या 48 वरून 72 वर जाणार. महिलांसाठी देशभरात 273 जागांचं आरक्षण. ठाण्यातल्या नालासोपारामध्ये कुत्रा चावल्यानं रेबीज झालेल्या 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू. 5 महिन्यांपूर्वी कुत्रा चावल्यानंतर कुटुंबियांकडून दुर्लक्ष झालं. आरोग्य विभाग आता मुलीच्या संपर्कातील लोकांची तपासणी करणार. कॅनडाची गायिका आणि अभिनेत्री नोरा फतेहीची भारतातून हकालपट्टी होण्याची शक्यता. 10 वकिलांची टीम मंत्रालयात. वर्क परमिटचा गैरफायदा घेतल्याचा आरोप. अशोक खरातच्या मिरगावमधील शिवनिका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर आलाय. ऑडिट रिपोर्टमधून संस्थानच्या झपाट्यानं वाढीचा तपशील समोर आलाय. 2020 ते 22 दरम्यान उत्पन्न 4.90 लाखांच्या घरात होतं. संस्थानची आर्थिक स्थिती अचानक मजबूत झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. दरम्यान खरातच्या श्री शिवनिका संस्थानचे व्यवहार ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. 2020 ते 2022 दरम्यान उत्पन्न होतं फक्त 4.90 लाख रुपये, अर्थात 4,90,000 रुपये. 1,60,000 ते 1,64,000 रुपयांची तूट नोंदवली गेली आहे. 2024 नंतर शिवनिका संस्थानच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाली. 76,91,416 रुपयांची उत्पन्नात वाढ झाली. खर्च वजा जाता तब्बल 70,66,000ची शिल्लक राहिली. 2022 मध्ये 96 लाखांची मालमत्ता 2025 पर्यंत 1,81,00,000 पोहोचली. शिवनिका संस्थानच्या बँकेत 23,35,000 रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. इराणकडून इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला गेलाय. उत्तर इराणमधल्या 180 ठिकाणी सायरन वाजलेल्या आहेत. आंतरखंडीय क्षेपणास्त्रांद्वारे इराणनं हे हल्ले केलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटवरती हल्ल्यांचा व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात यानं शिवनिका संस्थांच्या विश्वस्तांची देखील दिशाभूल केल्याचं आता उघडकीस येत आहे. ज्यावेळी संस्था उभी करायची होती, ट्रस्टी नेमायचे होते, त्यावेळेस त्यानं आपल्याला केवळ महादेवाचं मंदिरच उभं करायचं नाही, तर तिथे विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई शाळा, यूपीएससी एमपीएससीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका उभारण्याचं आश्वासन दिलं होतं. तसंच मंदिराच्या बाजूला गोशाळा, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी वेधशाळा असे विविध उपक्रम आपल्याला राबवण्यासाठी त्यांनी ट्रस्टची स्थापना केली. मात्र 15 वर्ष उलटली, यातील कोणतीच गोष्ट न केल्यानं काही विश्वस्तांनी संस्थांना रामराम ठोकला. मंदिराच्या स्थापनेनंतरच अशोक खरातचं राहणीमान बदलून गेलं. इतकंच नव्हे तर टाटा इंडिकापासून सुरू झालेला भोंदूबाबाचा प्रवास थेट मर्सिडीज पर्यंत पोहोचला. 2008-9च्या काळात इंडिकामध्ये फिरणारा भोंदूबाबा 12-13 मध्ये इनोव्हामध्ये फिरू लागला. त्यानंतर फॉर्च्युनर आणि आता मर्सिडीजमधून त्याचा प्रवास सुरू होता, असं तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. एकीकडे देश डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यात मात्र शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागते. अवघ्या 15 कुटुंबांचं गाव असलेल्या भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील खैरटोला इथं चिमुरड्यांना शिक्षणासाठी दररोज 2.5 किलोमीटरची पायपीट करावी लागते. हे अंतर साधं नसून वाघ, बिबट्या आणि अस्वलांचा वावर असलेल्या घनदाट जंगलातून आहे. विशेष म्हणजे रस्ता असूनही आणि बस धावत असूनही या विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतलं जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तसंच बस असूनही एसटीचे कर्मचारी या विद्यार्थ्यांना बसमध्ये चढू देत नाहीयेत, अशी व्यथा विद्यार्थ्यांनी एबीपी माझा समोर मांडली आहे. या विद्यार्थ्यांना इथून बस नाही किंवा ज्या वेळेस बस येते बसमध्ये त्यांना प्रवास दिला जात नाही, तर दुसरीकडे शासन यांना शाळेसाठी भत्ता देतो. मात्र त्यांचा हा भत्ता त्यांच्या जीवावर एखाद्या दिवशी उठेल अशी भीती त्यांच्या पालकांमध्ये व्यक्त होते. आपण या विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊ. काय सांगशील, तुझं काय नाव आहे? तू या जंगलातून जातो शाळेमध्ये, भीती वाटत नाही का? वाटते. वाघ, बिबट, हरिण, चुन, कुत्रे, जंगली सुअर सर सोडून देतात, माय काका सोडून देतात. अच्छा, नाहीतर मग जर हे जर नसेल तर मग आम्ही पायी येतो. पायदळ येतात. किती तेवढ्या दूरून पाय दुखते, त्रास होत नाही, थकवा जाणवतो? बस इथून गेली आता, ती बस मध्ये तुम्हाला प्रवास दिला जात नाही का? नाही. काय म्हणतात ते बसवाले? नाही. तुम्हाला प्रवेश नाही म्हणतात? हो. आम्हाला घेतच नाही. घेतच नाही बसमध्ये. हो. विद्यार्थ्यांचं जीव मुठीत घेऊन जे जाणारं शिक्षण आहे ते थांबेल का, असा प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, खैरटोला, भंडारा. हे जे मुलं आहेत तर हे 2.5 किलोमीटर पायी जातात आणि रस्त्यामध्ये कोणाला मिळाले तर त्यांना लिफ्ट वगैरे मागून ते घरी पोहोचत असतात. पण हे एरिया जे आहे ते खूप जंगल व्याप्त आहे. इथे हिस्ट्रोपासूनची खूप भीती या ठिकाणी आहे. बातमी वासनांदा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग नेमकं कसं फुटलं याची. भोंदू अशोक खरातला अटक होण्याआधीच त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची कुणकुण लागली होती. या प्रकरणातल्या पीडितांनी खरातवरती कारवाई करण्यासाठी एका आमदाराची भेट घेतली होती. मात्र पीडितांच्या हाती निराशा पडली. अखेर मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे प्रकरण गेल्यानंतर त्या सगळ्याला वाचा फुटली आहे. तर या व्हिडिओची कुणकुण कशी लागली? या प्रकरणातल्या पीडितांसाठी खरातवरती कारवाई करण्यासाठी एका आमदारांची भेट घेतली होती. संबंधित व्हिडिओ दाखवत संपूर्ण घटनाक्रम त्या आमदाराला सांगितलाही गेला होता. विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केली गेली. संबंधित आमदारांना उलट खरातलाच हे प्रकरण सांगितलं. प्रकरण दडपण्याच्या उद्देशानं खरातनं एका पीडितेच्या पतीवर गुन्हा दाखल केला. पीडितांनी हार न मानता दुसऱ्या आमदाराची भेट घेतली. संबंधित आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे प्रकरण घातलं आणि सगळी सूत्र हलली.
अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या काळा कारनाम्यावरून महाराष्ट्र हादरलाय. भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतीये. आज अशोक खरातला दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आतापर्यंतच्या तपासात काय निष्पन्न झालं याबाबत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली जाणार असून पुढच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय अधिक खोलात जातोय. भोंदू अशोक खरातची काल सलग 3ऱ्या दिवशी एसआयटी कडून चौकशी करण्यात आली. जवळपास 10 तास खरातची चौकशी झाली. विशेष तपास पथक प्रमुख तेजस्विनी सातपुतेंकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. महिलांना भोंदू अशोक खरात कशा पद्धतीनं जाळ्यात अडकवत होता याचा सखोल तपास केला जातोय. खरातच्या कार्यालयामधून सबळ पुरावेही गोळा केले जात आहेत. नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात विरोधात तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून सोमवारी संध्याकाळपर्यंत त्याच्या विरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या 6 पर्यंत पोहोचली. भोंदू खरातवरती काल आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आले. नव्यानं दाखल केलेल्या 3 तक्रारींमध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. दरम्यान महिलांचं लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. नाशिक पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलाय. अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचं आवाहन एसआयटी प्रमुखांनी केलंय. नव्या तक्रारींमुळे गुन्ह्यांची संख्या आणखी वाढत चालली आहे. त्यामुळे खरातच्या अडचणीमध्ये आता आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे. नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सखोल माहिती सभागृहाला देणार आहेत. दरम्यान फडणवीस आज कोणती नवी माहिती सभागृहाला देतात याकडे लक्ष लागलंय. खरात प्रकरणात विरोधकांनी अनेक आरोप केलेत. नेते आणि अधिकारी देखील यात सहभागी असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. दरम्यान काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या प्रकरणावर काय म्हटलंय पाहूया. या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोएक्टिव्हली केलेली आहे. याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय. जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड 27 मार्च रोजी होणार असून त्याआधीच महायुतीतील तिन्ही पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. विशेष म्हणजे अध्यक्षपद न मिळाल्यामुळे शिवसेनेला महत्त्वाची सभापती पदं मिळावीत अशी भूमिका सावंत गटाची आहे. या घडामोडींमुळे धाराशिव जिल्हा परिषद पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिथे सत्ता संघर्ष पेटलेला आहे. 27 मार्चची निवडणूक निर्णायक ठरणार आहे. आता सभापती पदाची अंतिम निवड कशी होते आणि कोण बाजी मारतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. नालासोपाऱ्यामध्ये कुत्रा चावल्यानं रेबीज झालेल्या 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. कशिश सहानी असं या मुलीचं नाव असून आजोबांसोबत घराजवळ फिरायला गेली असता एका कुत्र्याला बिस्किट देत असताना तिला कुत्रा चावला. घटनेनंतर आजोबा तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. मात्र इंजेक्शनच्या भीतीनं ती जोरात रडू लागल्यानं तिला इंजेक्शन न देताच घरी आणलं. याशिवाय दुसऱ्या दिवशी ती जखमही सुकून गेल्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र कुत्रा चावल्याच्या 5 महिन्यानंतर कशिशची प्रकृती अचानक बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. कुठल्याही ॲनिमल्सशी त्याच्या चावण्यानी किंवा त्याचा नाखून लागण्यानी असं कुठलाही तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलात त्यांच्याशी तर तुम्ही घरी तुमच्या मुलांना तितकं हे सांगा की ते घाबरून मुलं काय होतात इंजेक्शनला घाबरून घरी सांगत नाही. तर ती गोष्ट न होता तुम्ही तेवढं कॉन्फिडन्स दिलं पाहिजे. असं काही झालं तर आपण इमिडिएटली आपले जे पण सेंटर्स आहेत तिकडे जाऊन पहिले डॉक्टरांना संपर्क करा. आजोबा बरोबर जाताना कुत्र्याने नख मारलेलं. ती बिस्किट देत होती कुत्र्याला तेव्हा नख लावलेलं आणि ते नख लावल्यावर आजोबा तिला दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेले. पण ती सुई बघून रडायला लागली त्यामुळे आजोबा तिला परत घेऊन आले. पण आता 6 दिवसाच्या पूर्वी 5-6 दिवसाच्या पूर्वी तिला डोळे लाल झाले आणि तिला खाण जेवण जेवायला भूकच लागत नव्हतं. आणि रिपोर्ट काढल्यावर कळलं की तिला रेबीज आहे म्हणून.
नागपूरच्या डिंगडोह नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या इंदिरामाता नगर परिसरात काही टोळक्यांनी गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. दुचाकी, कार, ऑटो रिक्षा अशा वाहनांच्या या टोळक्यांनी काचा फोडल्यात. तोडफोड करत असताना लोक जमा होताच त्यांनी पळ काढलाय. या संदर्भात MIDC पोलिसात तक्रार दाखल झाली असून तोडफोड करणाऱ्या काही तरुणांची ओळखही पटली आहे. दरम्यान लवकरच आरोपींना ताब्यात घेतलं जाईल असं पोलिसांनी नागरिकांना आश्वस्त केलंय. मात्र या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे. नांदेडच्या आसना पुलाजवळ एका भरधाव शाळकरी बस अचानकपणे रस्त्यावर उलटली. सुदैवानं या बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चालकासह दोघांना दुखापत झाली आहे. या धावत्या बसचे ब्रेक लागले नसल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर वाहनांच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्यानं नांदेडमध्ये असे अपघात सातत्यानं वाढलेले आहेत. त्यातून पालक वर्गात चिंता पसरली आहे. शाळकरी बसेसच्या स्थितीकडे परिवहन अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी होती. शाहरुख खानकडे लाचेची मागणी केली नसल्याची माहिती NCBचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. वानखेडे यांनी कधीही कोणत्याही रकमेची मागणी केली नाही किंवा कोणतीही रक्कम स्वीकारली नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केलाय. तर या प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी 24 मार्चला आता पुढची सुनावणी होणार आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे प्रशासनानं व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केल्यानं जळगावमधील सगळेच गॅस पंप बंद पडलेत. त्यामुळे रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. गॅसवर चालणाऱ्या रिक्षा चालकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी. गॅसचे जर एवढे बेकार आहे, आम्ही लोक आम्हाला भाडे देत नाही आहे आणि ब्लॅकमध्ये हंडी घ्यायला लागतं आहे. ते 2000 रुपये म्हणता. काय करा आता, काय माहिती. आता रिक्षा काढली आम्ही घरी लावणार आहे आणि काय काम बघणार आहे, कुठे तरी काय हातमजदुरी पाहणार आहे. आता काही आता पर्याय रिक्षा सोडून दुसरा काहीतरी काय अंबाली करायला लागेल ना मला. काय मग त्याच्यामुळे कोणी काय मला काही काम धंदा काही नाही. आता एवढे रिक्षावाले सर्व परेशान होऊन गेले. गॅस मिळत नाही. इथं रिक्षा लावून म्हणा आम्ही आता परेशान होऊन गेले. दादा आता आमच्यासाठी एवढंच कार्य करा की आम्हाला गॅस मिळावा आणि आमचं कार्य सुकर करावं. पण पेट्रोल पर्याय आहे ना तुम्हाला. पर्याय तो पुरतच नाही दादा. आम्ही काय करणार आहे. त्याच्यासाठी आम्ही गाड्या लावून दिलेल्या आहे आणि आता आम्हाला उपास मारीची व्यवस्था आलेली आहे. सामान्य आदमी रिक्शा में बैठने वाला भी कोई एक आदमी मिल गया कोई दे दे रहा बाकी दूसरे तो कोई दे नहीं रहे पैसे. भाड़ा कोई नहीं दे रहा. 10 रुपये 15 रुपये के ऊपर कोई भाड़ा दे नहीं रहा. 20 रुपये बोल रहे तो लोग तो पहले तो एकदम हमारे को ऐसा नकार से देख रहे झाला इतने पैसे. हमारे खुद को बोलने को शर्म आ रही ना साहब. आखाती युद्धाचं सावट आता केवळ इंधनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर त्याचे चटके चक्क शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांनाही सोसावे लागत आहेत. संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईचं संकट इतकं गडद झालंय की आता खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचं दुपारचं भोजन बंद करण्याची वेळ आली आहे. अनेक नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी गॅस अभावी स्वयंपाक करणं थांबवलं असून पालकांना आता घरूनच डबे पाठवण्याचे आदेश देण्यात आले. अशाच एका खासगी शाळेतून आढावा घेतलाय कृष्णा केंद्रे यांनी. आखाती देशातील युद्धांचा फटका आता चिमुकल्यांना बसू लागलाय. मी एका इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेत आहे. तिथे विद्यार्थ्यांना दुपारचं मध्यान्ह भोजन दिलं जात होतं. मात्र गॅसच्या टंचाई अभावी ते आता बंद केलं आहे आणि विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत की तुम्ही घरूनच डबे आणा. हे त्यांचं किचन आहे आणि किचनमध्ये आत्ता आपण पाहतोय की गॅस नसल्यामुळे हे पूर्णपणे गॅसच्या शेगड्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. भांडे आपल्याला पाहायला मिळतील. जे 2000 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात त्यांच्या दुपारचं जेवण बंद करण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. की किती विद्यार्थी तुमच्याकडे शिक्षण घेतात आणि आता काय अवस्था आहे? आपल्या शाळेत 2000 विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेत आहेत आणि इथं आपण त्यांना 2 सत्रामध्ये जेवण देतो. पण गॅसच्या तुटवड्यामुळं किंवा टंचाईमुळं सध्या जेवण देणं अवघड झालेलं आहे. मुलांना बंद केलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही घरून डबे आणायला सांगितलेले. किती दिवसात गॅस मिळेल काय सांगण्यात येतं गॅस कंपनी? ह्याच्यासाठी आम्ही गॅस कंपनीशी संपर्क केलेला आहे, अर्जही दिलेला आहे, पण अजून काही सांगण्यात आलेलं नाही आहे की किती दिवस हे चालेल असं. अशा अनेक खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. त्यातल्या अनेक शाळांनी मध्यान्ह भोजन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे कारण त्यांना गॅसच मिळत नाही आणि त्यामुळे ते विद्यार्थ्यांना जेवण देऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळते इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेमध्ये. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. मराठी सिनेमांचं हक्काचं ठिकाण अशी ख्याती असलेलं लालबागमधील भारतमाता सिनेमागृह
आजपासून सुरू होणार आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता भारत माता सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी खुलं होणार असल्याची माहिती सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. हे सिनेमागृह चालवण्यासाठी वन सिनेमानं घेतलेला आहे. 2020 मध्ये नूतनीकरणासाठी भारत माता सिनेमागृह बंद करण्यात आलं होतं. आता आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. लालबाग परळमध्ये मराठी सिनेमा बघण्यासाठीचं हक्काचं ठिकाण होतं ते म्हणजे भारत माता सिनेमागृह. हे भारत माता सिनेमागृह 2020 मध्ये नूतनीकरणाच्या कामासाठी बंद करण्यात आलं होतं. पुढे कोरोनाचं संकट आलं आणि ते तसंच बंद राहिलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या परवानग्या घेण्यामुळे या सिनेमागृहाला सुरू करण्यास पुन्हा एकदा विलंब झाला आणि तब्बल 6 वर्षानंतर हे पुन्हा एकदा भारत माता सिनेमागृह जे ते आजपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे 1930 मध्ये सुरू झालेलं लक्ष्मी माता सिनेमागृह पुढे 1940 मध्ये याला भारत माता सिनेमागृह असं नाव देण्यात आलं होतं. सिंगल स्क्रीन हे सिनेमागृह होतं, पण हे मराठमोळ्या जनतेचं, मराठमोळ्या प्रेक्षकांचं आवडीचं ठिकाण होतं आणि हे ठिकाण आता आजपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता हे सिनेमागृह पुन्हा एकदा सुरू होईल आणि त्याच्यानंतर जे सर्वांचं लालबाग परळचं आवडीचं सिनेमागृह होतं त्या ठिकाणी पुन्हा एकदा गर्दी जमण्यास सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली जाते. पण विशेष म्हणजे की या सिनेमागृहाला एक इतिहास राहिलेला आहे, तो म्हणजे मराठी चित्रपटाचा. मराठी चित्रपटाचं आणि भारत माता सिनेमागृहाचं एक वेगळं नातं होतं आणि तेच नातं आता पुन्हा एकदा टिकून राहील का हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. भारतातल्या सर्वात मोठ्या ड्रग्ज माफियाला दुबईमध्ये अटक झाली आहे. जसविंदर उर्फ जैजला भारतीय यंत्रणांच्या सांगण्यावरून इंटरपोलनं दुबईमध्ये बेड्या ठोकल्यात. भारतातल्या सर्वात मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटच्या मास्टर माइंडला अटक झाली आहे. अमेरिकेची यंत्रणा CIA साठीही तो काम करत होता. NCBनं जैज विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. काही दिवसातच त्याला भारतात आणलं जाईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.